दूध टँकर आणि कारची समोरासमोर भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात कार मालकाचा जागीच मृत्यू झाला, तर मृताची मुलगी जखमी झाली. केशव काकासो काशिद, वय 45, राहणार काशिदवाडी, सोनंद, तालुका सांगोला, असे मृताचे नाव आहे. सिद्धेश्वर निवृत्ती काशिद आणि ऋतुजा केशव काशिद हे जखमी झाले असून त्यांच्यावर सांगोल्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर दूध टँकर रस्त्याच्या कडेला पलटी झाला असून चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. हा अपघात शनिवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास सांगोला जत रोडवरील सोनंद येथील गोसावी तलावाजवळ घडला. केशव काशिद हे शनिवारी सकाळी कार दुरुस्तीसाठी ते सांगोल्यात आले होते. दुपारी 2:30च्या सुमारास ते सिद्धेश्वर काशिद व मुलगी ऋतुजासह कारमधून सोनंदकडे निघाले होते. त्यावेळी जतकडून सांगोल्याकडे दूध वाहतूक करणाऱ्या टँकरची त्यांच्या कारला जोरदार धडक बसली. धडकेत कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. ऋतुजा ही कराटे क्लाससाठी सांगोल्यात आली होती. क्लास संपल्यानंतर ती एसटी बसने गावाकडे निघाली होती. मात्र वडिलांनी तिला बसमधून उतरवून कारमधून घरी नेत असताना हा अपघात झाला.